राज्यभर सुरू असलेल्या महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान बाहेर जिल्ह्यातून अमरावतीत आलेल्या मुलामुलींना प्रवासाची मोठी अडचण भासत असताना ऑटो चालक मंगेश ठोंबरे हे त्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावलेत। अमरावती रेल्वे स्टेशन व बस स्थानकापासून पोलीस भरती मैदान असलेल्या जोग स्टेडियम पर्यंत ते उमेदवारांना निःशुल्क ऑटो सेवा उपलब्ध करून देत आहेत। परक्या शहरात असलेल्या विद्यार्थ्यांना वेळेत ग्राउंडवर पोहोचण्यासाठी ही सेवा मोठा दिलासा ठरतीये। मंगेश ठोंबरे हे केवळ भरती उमेदवारांनाच नव्हे तर दैनंदिन प्रवासात अपंग व ज्येष्ठ नागरिकांकडूनही भाडे घेत नाहीत। त्यांच्या या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमाचं सर्व स्तरावरून कौतुक होतंय। कठीण स्पर्धेच्या काळात उमेदवारांसाठी ते खऱ्या अर्थाने देवदूत ठरत आहेत। सर्वात पहिले तुमच्या सर्व पत्रकार बांधवांचे खूप खूप मनापासून आभार करतो। आणि मला संकल्पना वाटण्याचं एकच कारण आहे की मी पोलीस भरतीसाठी खूपदा ट्राय केला, अभ्यास केला आणि पोलीस भरतीमध्ये काय हेलावना होते, काय त्रास होते या गोष्टीचा मला संपूर्ण जाणीव असल्यामुळे मी पोलीस भरतीचं सक्सेस नाही झालो। पोलीस करता मी होमगार्ड खात्यात भरती झालो आणि होमगार्डमध्ये आता 15 वर्षापासून सेवा बजावत आहे। त्याचबरोबर मी ऑटो चालकाचं सुद्धा काम करतो आणि जेव्हा आपल्या अमरावती शहरात बाहेरून येणारे लोक राहतात, जे अकोला, सांगली, सातारा, धुळे, नंदुरबार पूर्ण महाराष्ट्रातून आलेले जे पोलीस भरतीसाठी जे बांधव राहतात, त्यांच्या म्हणजे हेलावणं होऊ नये किंवा ते वेळेवर पोचले पाहिजे, ग्राउंडवर वेळेवर पोचले पाहिजे आणि त्यांना दगदग होऊ नये आणि विशेष म्हणजे आर्थिक लूट होऊ नये। पोलीस भरती हे सर्वसामान्य कुटुंबातले विद्यार्थी येतात आणि त्यांना खूप पैशामुळे खूप गोष्टीचा सामना करावा लागतो परिस्थितीमुळे, आणि तो सामना मी स्वतः केलेला आहे। मला माहिती आहे की खरोखर वेदना काय असतात। एक पोलीस बनण्यासाठी बाहेरगावून दुरून लोक स्वप्न घेऊन येतात आणि त्यांना त्रास काय होतं त्याची जाण ठेवून मी हे एक आपला छोटासा उपक्रम, मदत तर नाही म्हणेल मी, पण एक माणुसकीच्या नात्याखाली मी एक थोडंसं बांधिलकी जपत आहे।